यू। महाराज गणपति, भूपति, प्रजापति, गजपति, सुवर्ण रत्न श्रीपति, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान दूषित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीति धुरंधर, प्रौढ़ प्रताप पुरंदर, श्री श्री श्रीमंत शिव छत्रपति शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की। शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है वाहे भवानी। हम सब मर्द मावड़ बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश नाज दे तेरी लाज हम रखे तेरे घर नहीं शब्द जगदम्बे है वाहे भवानी। भक्ति का दान दिया, शक्ति का तूने ही तो झोलिया भरी। जो भी बरसा बरसा घर से भी आई बातों पे हंसी, अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी ना हंसे हटे हमने, आज यही मन में दावे गवाए भवानी। होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है वाहे भवानी। ना
चिंता ना भीती ज्याच्या सोबत राहते श्री शिवछत्रपती, ज्याच्या सोबत राहते श्री शिवछत्रपती. सुप्रभात माननीय मुख्याध्यापक श्री कीर्ती सर, प्रथम विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मॅडम, समन्वयक तनुजा मिस, पर्यवेक्षिका कविता मिस आणि माझ्या बालमित्रांनो. 19 फेब्रुवारी 1630 हा तोच सोन्याचा दिवस होता ज्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोक कल्याणकारी जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. महाराज लहानपणापासूनच खूप बुद्धिमानी होते. जिजाबाई हे महाराजांना नेहमीच कधी रामायण, कधी महाभारत तर कधी गीता हे ऐकवत जायची. दादाजी कोंडदेव यांनी महाराजांना लहानपणापासूनच धनुविद्या, शस्त्रविद्या, अस्त्रविद्या आणि अनेक इतर मानवानी हे शिकवल्या. महाराज लहानपणापासूनच खूप शूर होते. प्रजेचे रक्षण आणि स्त्रियांचा सन्मान यासाठी महाराज नेहमीच धाव द्यायचे. महाराजांच्या मध्ये तर प्रत्येक स्त्री हे जगदंबेचे अवतार आहे. अशा महान विचारांच्या राजाबद्दल 2 शब्द बोलू इच्छितो. सुखी केली त्यालीस प्रजा जन्म घेतला जिजाऊ पोटी, सुखी केली त्यालीस प्रजा जन्म घेतला जिजाऊ पोटी, आणले हसू गरीबा ओटी असा तो जाणता राजा ज्याची कीर्ती आहे फार मोठी, ज्याची कीर्ती आहे फार मोठी. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी त्यांच्या 20 सैनिकांसोबत त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापित करण्याची शपथ घेतली आणि थेट वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्यासाठी पहिलाच किल्ला म्हणजेच तोरणा जिंकून दाखवला. अफजल खान, शाहिस्त खान, औरंगजेब असे अनेक शत्रू महाराजांच्या वाटेला आले, पण महाराजांनी खूप शूरतेने त्या सर्वांना हरवून टाकले. बाजी प्रभू देशपांडे, दादाजी भानुसरे, हिरोजी फर्सत अशा अनेक सैनिकांच्या साथ आणि त्यांच्याच योगदानामुळे आज स्वराज्य स्थापित झाले आहे. 6 जून 1674 हा तोच दिवस होता ज्या दिवशी रायगड या किल्ल्यावर महाराजांचे राज्याभिषेक करण्यात आले. या कार्यक्रमात लाखाहून जास्त लोक उपस्थित होते आणि मग आला तो हा दिवस ज्यासाठी कोणीच तयार नव्हते. होय, तो दिवस म्हणजे 30 एप्रिल 1680. हा तोच दिवस होता ज्या दिवशी महाराजांनी ही पृथ्वी त्यागली. पण त्या दिवशी महाराजांनी फक्त ही पृथ्वीच त्यागलेली, कारण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात महाराज काल पण होते, आज पण आहेत आणि उद्या सुद्धा असतीलच. स्वराज्य हे फक्त महाराजांचे नव्हे तर सर्वांचे आहे. स्वराज्य हे त्या 20 सैनिकांचे आहे ज्यांनी या स्वराज्याच्या स्थापनासाठी हसता हसता बलिदान केले. मला गर्व आहे की मी या भूमीत जन्मलो जिथे वीर राजे होऊन गेले. प्रजेचे रक्षण, स्त्रियांचा सन्मान, मोठ्यांचा आदर आणि सैनिकांची देखभाल हा सर्व करणारा तो माझा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. फक्त 2 शब्द बोलायला माझ्या समाप्ती करतो. जाणता राजा माझा एकच होऊन गेला, जाणता राजा माझा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पाण्यात तो आपले नाव करून गेला, इतिहासाच्या पाण्यात तो आपले नाव करून गेला. आज मी शिवजयंती निमित्त पोवाडा सादर करू इच्छिते. अहो राजे हो जिरा राजराजीजी, अहो राजे हो जिरा राजराजीजी, स्वराज्याचे बांध तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेवा द्याव्यात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी 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 कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नव्हे, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. इतक्यात राबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. परतीचा निरोप पाठविला, आता अनाजीला तुम्ही लगा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. तानाजी मालुसरे नाही बातमी कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे मुसे. जी 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 प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधला आशला, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिराजीजी, मारली घोड्याला जिराजी जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, टाकावे
कुणीकडून फासे, गडावर जावे तरी कसे. इतक्यात तानाजींनी आपल्या पेटाऱ्यातून एक घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू वाहतो तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागी होतो स्वाभिमानाला. असे कडून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिराजी, चढले कोंढाणा जिराजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार कोणता माहितीये? उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी. तुझा बाप तानाजी. तानाजीच्या तोंडी ढालीला, कमरेचा काढून दिशेला, शेल्यावर घेते वाराला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नाहलेला. या रक्ताच्या थारात तानाजीला बघून 80 वर्षांचे शेलार मामा उदयभानावर धावून आले आणि मग मान मारलं उड्डाणाला. बेफाम होती महाराजांची कीर्ती, बेफाम. माझ्या भांड्यांना कुठला घाम, याला कोणी झालेली असेल दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरे का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनाच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान, चिता चाकता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत, तेच गोड दळ पायदळ, फौज पाटलई बक्कळ, अंगी 10 हत्तींचं बळ, पाहणारा कापेच चळ. वाटेत भेटेत त्याला चेडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाची सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. आपण कुठेतरी काही दिवसांसाठी आज्ञास्थळी जावे. काय म्हणत रायबा? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पाहून जाऊन या मराठी मूर्खांचा स्वाभिमान गमावता कामा नये. मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव मोलाचा आहे. मासाहेब, आम्ही विजय तिलक लावूनच परत येऊ. अशा वाघिणीचा देव छावा, अशा वाघिणीचा देव छावा, गनिमाल कसा ठेचावा, डोक्यात गणी विकावा, भेटीचा धाड सांगावा. प्रतापगडावर रामने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करेल काही कल्पना युक्तीची. अजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारिला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान
संगती माळा, शिवबाच्या संगती माळा, शिवबाच्या संगती माळा, शिवबाच्या संगती माळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजर गहिरी, जिरा जिरा जी जी जी, जिरा जिरा जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुगा गेला, खान येडबाला. इतक्यात महाराजांना पोटामंदी बिचवटे कवीला, पोटामंदी बिचवटे कवीला. वाघ नकाचा वारा केला, वाघ नकाचा वारा केला. टर टर फाडलं पोटाला, टर टर फाडलं पोटाला. तड गेला कानाचा पत्र, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णाचा हात, पावन केला कृष्णाचा हात. लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट. मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 जी. धन्यवाद.